केज शहरातील हॉस्टेलवरून एका मुलीचे अपहरण करून लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे। ही घटना बुधवारी घडली असून गुरुवारी रात्री उशिरा साधारणतः 9 वाजण्याच्या दरम्यान दोघा जणांच्या विरोधात केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तू आजारी असल्यामुळे उपचारासाठी तुझ्या मामाने तुला रुग्णालयात बोलावले आहे, अशी थाप मारून दोघांनी शहरात शिक्षणानिमित्त राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे तिच्या हॉस्टेलसमोरून अपहरण केले। त्यानंतर अंबाजोगाई मार्गावर असलेल्या एका लॉजच्या मागील जागेत नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना ही उघडकीस आली आहे। या प्रकरणी दोघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यामध्ये गुरुवारी रात्री गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती आज शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान माध्यमांना माहिती देण्यात आली आहे। बेड तालुक्यातील एका गावाच्या अल्पवयीन मुलीस शिक्षणानिमित्त मामाने केज शहरातील हॉस्टेलवर ठेवले होते। बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान सनी उर्फ स्वप्नील पाडळे आणि अमोल अंकुश जाधव हे दोघे राहणार दैफळ चिंचोली हे दोघे मुलीच्या हॉस्टेलवर आले। तू आजारी असल्यामुळे तुझ्या मामाने तुला शहरातील उपजिल्हा रुग्णालयात बोलावले आहे, अशी थाप मारून दोघांनी तिला दुचाकीवर बसवून अंबाजोगाई महामार्गावर नेले। तेथे एका लॉजच्या मागील खुल्या जागेत सनी उर्फ स्वप्नील पाडळे याने मुलीवर बळजबरीने अत्याचार केला। त्यानंतर पीडितेला मूळगावी सोडले। अत्याचारामुळे घाबरल्यामुळे पीडितेने आईवडिलांना आपबीती सांगितली। नातेवाईकांनी लगेच केज पोलीस स्टेशन गाठले। या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यामध्ये बाललैंगिक प्रतिबंधक पोक्सो कायद्यानुसार सनी उर्फ स्वप्नील पाडळे आणि अमोल अंकुश जाधव या दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे करत आहेत।